नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग. तर एक मिनिट मी तुम्हाला तर आपण ही बॅग या ठिकाणी पाहावी. या बॅगीवर नाव आहे द्वारकादास श्यामकुमार. तर मित्रांनो, हे द्वारकादास श्यामकुमार हे सिल्लोड शहरातील एक प्रसिद्ध कापड दुकान आहे. तर तुम्ही म्हणत असाल की या कापड दुकानाचा आता काय संबंध या ठिकाणी आला. तर मी सांगू इच्छितो की इंस्टाग्रामवर रील पाहत असताना एक रील त्या ठिकाणी आली आणि ती रील अशी होती की सिल्लोड शहरामध्ये द्वारकादास श्यामकुमार या कापड दुकानामध्ये साड्यांचा कपड्यांचा सेल त्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि ज्यावेळेस मी ही रील पाहत होतो तर माझ्यासोबत माझी बायकोही त्या ठिकाणी ती रील पाहत होती. आणि ही रील पाहताच माझ्या बायकोने माझ्याकडे हट्ट त्या ठिकाणी केला की आपल्याला सिल्लोडला या सेलचा लाभ घेण्यासाठी, फायदा घेण्यासाठी आपल्याला सिल्लोडला त्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला नवीन कपडे त्या ठिकाणी आणायचे. तर मी पहिले एकदा दोनदा बायकोला नाही त्या ठिकाणी म्हटलो, पण बायकोने वारंवार आग्रह त्या ठिकाणी केला, हट्ट धरला. आणि मला या ठिकाणी वाटलं की जाऊ आता बायको हट्टच त्या ठिकाणी करत आहे, आपण कायमस्वरूपी फिरत असतो. पण आज बऱ्याच दिवसाच्या नंतर बायकोनं हट्ट आग्रह त्या ठिकाणी केला, म्हणून मी बायकोला होकार त्या ठिकाणी दिला. आणि आज आम्ही, मला वाटतं 12 वाजेला आम्ही चिंचोलीहून सिल्लोडला जाण्यासाठी त्या ठिकाणी निघालो. आणि ती दुकान आम्हाला काही माहीत नव्हतं, पण याला त्याला विचारपूस करून अखेर आम्ही या द्वारकादास या दुकानामध्ये त्या ठिकाणी गेलो. त्या दुकानात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अनेक महिला त्या ठिकाणी साड्या, ड्रेस, कपडे त्या ठिकाणी घेत होते. तर माझ्या बायकोने त्या ठिकाणी ड्रेस, साड्या त्या ठिकाणी घेतल्या. आणि घेतल्याच्या नंतर आम्ही चिंचोलीला पुन्हा परत यायला त्या ठिकाणी निघालो. पण परत निघत असताना उन्हाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी होठं कोरडे पडले ते. आणि माझ्यासोबत माझी लहान मुलगी बायको असल्यामुळे तर मला वाटलं चला लय दिवसाच्या नंतर आपण बाहेर आलो तर यांना आपण कुठेतरी एक थंड पेय त्या ठिकाणी पाजू. तर आज मग आम्ही पुढं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपाशी त्या ठिकाणी आलो. आणि माझ्या बायकोला आणि मुलीला आणि मीही स्वतः त्या ठिकाणी थंड पेय घेतलं. आणि पेय घेत असताना त्या ठिकाणी आम्ही थोडं थांबलो, कारण त्या ठिकाणी झाडं असल्यामुळे थोडं थंडावा त्या ठिकाणी होता. आणि थंडावा असताना मी त्या ठिकाणी आम्ही 5-10 मिनिटं थांबलो. आणि 5-10 मिनिटं थांबत असताना माझं अचानक लक्ष आपल्या सिल्लोड शहराचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचं जे शिवसेना भवन आहे त्या भवनासमोरील भिंतीकडे त्या ठिकाणी गेलंय. तर तुम्ही म्हणशाल का आता याच्यात काय नवीन, हा विषय तर बऱ्याच दिवसाचा आहे आणि हे तुला आता सुचलं का. अनेक जण मला या ठिकाणी नाव ठेवण्यासाठी तयारच असतात. तर मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या थोड्या गोळ्या आटपलेल्या आहे आणि मी गोळ्या घेत आहे, पण त्या गोळ्याचा असर काही माझ्यावर या ठिकाणी होत नाही. त्यामुळे तुम्ही माझं टेन्शन या ठिकाणी घ्या जाऊ नका. माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ताबडतोब वरती त्या ठिकाणी करायचा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर मित्रांनो, असो हा एक ज्याचा विषय आहे. तर मी सर्वप्रथम त्या भिंतीकडे माझं लक्ष गेलं आणि तेवढ्या इलाक्यामध्ये थोडी शांतताच त्या ठिकाणी दिसून येते. कारण जे अगोदर त्या ठिकाणी जे दुकानं होते ते बऱ्यापैकी दुकानं बंद पडलेले, अनेक शटर त्या ठिकाणी खाली लावलेले किंवा त्या ठिकाणी गर्दीच त्या ठिकाणी दिसून येत नाही. समोर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, पण तेवढा इलाका त्या ठिकाणी एकदम ओस पडलेला आहे. तर मी त्या ठिकाणी माझं लक्ष गेलं असता तर माझ्या मनाला त्या ठिकाणी खंत वाटली की ही भिंत त्या ठिकाणी का बांधण्यात आली असेल. अनेक विरोधकांनी अब्दुल सत्तार साहेब यांच्यावर टीकाही त्या ठिकाणी केलेला आहे की ही एक राजकीय द्वेष भावना म्हणून या भिंती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. त्यांच्या विरोधकांचे जागा असल्यामुळे अब्दुल सत्तार साहेबांनी त्या ठिकाणी त्या भिंती बांधलेल्या आहे, अशी अनेक जणांनी टीका अब्दुल सत्तार साहेबांवर त्या ठिकाणी केलेली आहे. पण मी ती टीका त्यांच्यावर त्या ठिकाणी करू शकत नाही, कारण अब्दुल सत्तार साहेब माझे सर्वात आवडते नेते आहे. कारण त्यांच्यावर गोर गरीब, शोषित, वंचित खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करतात आणि त्यांचंही गोर गरीब लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहे. कारण आताच त्यांची पत्नीचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या या पत्नीच्या दुःखद निधन झाले असता त्यांच्या नवीन घरामध्ये
ज्यावेळेस ते त्या ठिकाणी वास्तव्यास होते तर अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी अनेक वयोवृद्ध, शोषित, पीडित, वंचित सर्व समाजाचे साधू संत त्या ठिकाणी त्यांच्या दुःखात सहभागी झाले. आणि याला एकमेव कारण काय तर अब्दुल सत्तार साहेब यांचा स्वभाव व यांचा विकास. त्यांनी या सिल्लोड शहराचा विकास एकदम चांगल्या प्रकारचं या ठिकाणी केलेला आहे. गोर गरीब, शोषित, पीडितांना सहकार्याचं काम त्यांच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी होते. त्यामुळे या सिल्लोड तालुक्यातील लोक, सिल्लोड तालुक्यातील नव्हे तर या महाराष्ट्रातील अनेक लोक त्यांचा चाहता वर्ग आहे. कारण त्यांचं काम, त्यांचा विकास आणि त्यांचा स्वभाव हा एकच नंबर आहे. मीही त्यांना त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी दोनदा त्या ठिकाणी गेलो तर एकदम प्रेमळ स्वभावाचे आपले अब्दुलजी सत्तार साहेब आहे. तर त्यांच्यावर अनेक विरोधक या भिंतीसाठी टीका त्या ठिकाणी करत आहे की राजकीय द्वेष भावनेने अब्दुल सत्तार साहेबांनी त्या भिंती त्या ठिकाणी बांधलेल्या आहे. तर मी असं या ठिकाणी म्हणू शकत नाही. काहीतरी एक शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती भिंत बांधली असेल किंवा काहीतरी एक अडचण म्हणून ती भिंत त्या ठिकाणी बांधली असेल किंवा तुम्ही म्हणतात म्हणून मी त्या ठिकाणी म्हणतो की एक राजकीय द्वेष भावनानं ही भिंत त्या ठिकाणी बांधली असेल. तर मी अब्दुलजी सत्तार साहेब यांना एक विनंती करतो की सत्तार साहेब, या सिल्लोड शहर हे जरी सिल्लोड शहर याला नाव असलं पण हे सिल्लोड शहर अब्दुल सत्तार साहेब यांच्याच नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. आणि आज जेवढा विकास छत्रपती संभाजीनगरचा त्या ठिकाणी झाला नाही तेवढा विकास सिल्लोड शहराचा या ठिकाणी झालेला आहे. अनेक लोक तुम्हाला सिल्लोडचा विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी बघतात, पण कुठेतरी या एका चुकीमुळे लोक तुमच्याकडे बोट दाखवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. तर मी मान्य करतो राजकारणामध्ये एकमेकाविरुद्ध द्वेष त्या ठिकाणी असतो, पण राजकारणाचा द्वेष हा राजकारणापुरताच त्या ठिकाणी असावा. त्या भिंतीमुळे अनेक गोरगरिबांचं पोटा पाण्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक लोक त्या ठिकाणी त्या भिंतीमुळे दुकानं बंद करून गेलेले आहे. अनेक जणांनी त्या जागा त्या ठिकाणी विक्री काढलेल्या आहे. तर कुठेतरी अब्दुल सत्तार साहेब, तुम्ही कळत न कळत या लोकांच्या पोटावर मारण्याचं काम तुमच्याकडून त्या ठिकाणी झालेलं आहे. आज जर ती भिंती त्या ठिकाणी नसल्या तर अनेक समोर दुकानं त्या ठिकाणी बसत होते. मग कपड्याचे दुकान असो, चष्म्याचे दुकान असो, बुटाचे दुकान असो किंवा फळ फ्रूटचे दुकान असो, तर अनेक जणांचे पोट भरण्याचं काम त्या जागेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होते. पण कुठेतरी या भिंतीमुळे जागाचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी समोर दुकानं त्या ठिकाणी लावता येत नाही किंवा मागच्याही दुकाने त्या ठिकाणी चालत नसल्यामुळे अनेक लोक कंटाळून त्या ठिकाणी निघून गेलेले अनेक जणांचे त्या जागा घरं त्या ठिकाणी विक्री आहे. तर अब्दुल सत्तार साहेब, आपण एक खरंच चांगले माणूस आहात, तर आपण ही भिंत हटवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करावे. ही भिंत त्या ठिकाणी हटवावे. कोणी किती विरोधक तुमचा विरोध त्या ठिकाणी करत असला, पण एक हमाली करणाऱ्या माणसाला आमदार मंत्री करण्याचं काम या जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि कुठेतरी तुमचे कर्म चांगलं असल्यामुळे एक हमाली करणाऱ्या माणसाला एवढी शान शौकत या ठिकाणी मिळालेली आहे. तर विरोधक किती तुमच्या विरोधात डावपेच रचू द्या, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नावच त्या ठिकाणी घेतलं जाते. हे सिल्लोड शहर तुमच्याच नावाने त्या ठिकाणी ओळखले जाते. तर आपण ही भिंत या ठिकाणी हटवावी एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि लोकांना जिवंतपणे कधीच माणूस या ठिकाणी कळाला नाही. तुम्हालाही वाटतं की मी या सिल्लोड शहरासाठी एवढं करत असताना लोक त्या ठिकाणी नाराजगी का व्यक्त करतात, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर नाराजगी, जर कॉम्पिटिशन त्या ठिकाणी नसेल तर तुमच्या नावाची चर्चा त्या ठिकाणी होणार नाही. जोपर्यंत जातीपातीचं हे राजकारण त्या ठिकाणी होणार नाही, कारण विकासाचं राजकारण तुमच्यासोबत कोणीही त्या ठिकाणी करू शकत नाही. कारण विकास म्हणजे मला वाटतं इतक्या बऱ्याच तालुक्यामध्ये सिल्लोडचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यामुळे विकासावर राजकारण न होता जातीपातीवर राजकारण या ठिकाणी केलं जातं. तर ही द्वेष भावना आपण न करता, जरी राजकीय नेत्यामध्ये जातीभेदाचा दोष त्या ठिकाणी असला, पण या सिल्लोड तालुक्यातील सर्व जातीचे लोक तुमच्यावर प्रेम त्या ठिकाणी करतात. म्हणून तुम्हाला कमी मताने का व्हायना, पण या सिल्लोड शहराचा आमदार करण्याचं काम हे सिल्लोड तालुक्यातील मतदार त्या ठिकाणी करतात. तुम्हालाच आमदार त्या ठिकाणी केलं नाही तर या सिल्लोड शहराचे नगराध्यक्ष सुद्धा तुमचा मुलगा त्या ठिकाणी झालेला आहे. तुमचा लायना मुलगा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी झालेला आहे. तर इतकं काही या जनतेने तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण एक मनाचा मोठेपणा म्हणून या विरोधकांच्या भल्यासाठी हो, कोणासाठी हो, किंवा या गोरगरिबासाठी हो, ही भिंत एवढी हटवावी एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि मी बऱ्याच मित्रमंडळींना या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणताही एक
ते खंत जाणवली म्हणून मी या ठिकाणी व्यक्त केली. अनेक जण या ठिकाणी टीका करतात, तुला बोलायला काही निमित्त राहत नाही म्हणून तू काही त्या ठिकाणी करतो, पण मुद्दा हा खरंच गरजेचा आहे. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं पोट भरत होतं, पण त्या भिंतीमुळे बऱ्याच लोकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक लोक ते घरदार सोडून त्या ठिकाणी गेलेले आहे. तर कुठेतरी अब्दुलजी सत्तार साहेब, आपण या लोकांचा तळतळा या ठिकाणी घेऊ नये. देवानं तुम्हाला इतकं काही या ठिकाणी दिलेलं आहे, तर येणाऱ्या काळात लोक तुम्हाला नुसतं सिल्लोडचा आमदार म्हणून त्या ठिकाणी पाहत नाही, तर तुम्हाला महाराष्ट्राचा एक मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. तर तुमच्याकडे मला वाटतं आता 60 वर्ष त्या ठिकाणी झालेलं आहे. 20-25 वर्ष, लयच 100 वर्ष माणूस त्या ठिकाणी जगू शकतो. तर कुठेतरी एक क्षणभंगूर जीवन आहे. अरे सिकंदरनं सारं जग त्या ठिकाणी जिंकलं होतं, पण मरताना खाली हात त्या ठिकाणी गेला. तर आपल्यालाही कोणालाच काही या ठिकाणी न्यायचं नाही, फक्त माणूस कसा होता एवढंच महत्वाचं राहतं. आणि अब्दुल सत्तार साहेब तुमच्या विरुद्धात कितीही टीका त्या ठिकाणी करत असले, पण अब्दुल सत्तार साहेब तुमचं नाव आदरानेच त्या ठिकाणी घेतलं जातं. एक विकास महापुरुष म्हणूनच तुमच्याकडे त्या ठिकाणी बघलं जातं. तर या छोट्याशा कारणामुळे तुमच्याकडे बोट दाखवण्याचं काम या ठिकाणी होत आहे, आणि ते चुकीचं सुद्धा आहे. कारण खरंच तेवढा इलाका त्या ठिकाणी वस पडलेला आहे. तर आपण आपल्या मनाचा मोठ्यापणा दाखवून तेवढी भिंत त्या ठिकाणी हटवावी, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.